राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड वरती आता 2000 रुपयाची रक्कम मिळणार आहे। सरकारकडून जी.आर. काढण्यात आला असून राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड वरती रोख रक्कम देण्याचं जाहीर करण्यात आलं। जर तुम्हाला ही पिवळं व केसरी रेशन कार्ड वरती 2000 रुपयाची रक्कम हवी असेल आणि त्यासोबतच 5 वस्तू मोफत हव्या असतील तर तुम्हाला सरकारने सांगितलेलं हे महत्त्वाचं काम पूर्ण करायचं आहे। पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आणखीन 5 कागदपत्र तयार ठेवायची आहेत। सरकारने सांगितलेल्या अटी देखील जाणून घ्यायच्या आहेत। पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांनो तुम्हाला रेशन कार्ड वरती या रकमेचा लाभ घ्यायचा असेल तर लक्षपूर्वक ऐका। नरेंद्र मोदी साहेबांनी कोणती 5 कागदपत्र तयार ठेवायला सांगितली, कोणते 10 जिल्हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत। पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांनो आता रेशन कार्ड वरती फक्त गहू तांदूळ नाही तर रेशन कार्ड वरती रोख रक्कम देखील सरकारने जाहीर केली आहे। केंद्र शासनाकडून रेशन कार्ड वरती नवीन योजना सुरू करण्यात आली असून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून रेशन कार्ड वरती 5 वस्तू मोफत देण्याचं जाहीर करण्यात आलं। रेशन कार्ड धारकांसाठी अखेर आनंदाची बातमी आली असून रेशन कार्ड वरती आता गहू तांदूळ सोबतच 5 वस्तू देखील मोफत मिळणार आहेत। रोख रक्कम 2000 रुपये मिळणार आहे। रेशन कार्ड धारकांनो ही महत्त्वाची माहिती तर तुमच्या समोर आली आहे, परंतु याचा लाभ सर्व नागरिकांना मिळणार नाही। मोदी साहेबांनी सांगितलेल्या अटीमध्ये जे नागरिक बसत आहेत अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे त्या अटी कोणत्या आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत। जर तुम्ही पात्र ठरले असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। मोदी साहेबांनी सांगितलेल्या अटीमध्ये जे नागरिक बसत आहेत अशा नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे त्या अटी कोणत्या आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत। जर तुम्ही पात्र ठरले तर तुम्हाला नक्कीच 2000 रुपयाची रक्कम मिळणार आहे। रेशन कार्ड धारकांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आलेलीच आहेत, पण यासाठी कोणते नागरिक पात्र ठरलेले आहेत आणि कोणत्या 5 वस्तू तुम्हाला यामधून मिळणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। सुमारे 7 कोटीहून अधिक नागरिकांना या योजनेचा फायदा होणार असून या योजनेअंतर्गत दैनंदिन जीवनातील वस्तू पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना देण्याचं सरकारने घोषित केलं आहे। या योजनेसाठी केंद्र शासनाकडून एक नवीन टीम नेमण्यात आली असून महाराष्ट्रामध्ये या टीम मार्फत हे काम केले जाणार आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांनी पात्र नागरिकांची यादी पाठवली आहे। त्यानुसारच या योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात होईल। ही रोख रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्या आधी सरकारकडून या टीम मार्फत तुमची पडताळणी केली जाणार आहे आणि तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम ही डीबीटीच्या मार्फत ट्रान्सफर केली जाणार आहे। सरकारकडून यामध्ये काही अटी देखील लावण्यात आल्या आहेत। महाराष्ट्र शासनाकडून नवीन अटी नमूद करण्यात आलेल्या आहेत। रेशन कार्ड धारकांनो सर्वात महत्त्वाची अट या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागू करण्यात आलेली आहे ती म्हणजे पिवळं व केसरी रेशन कार्ड हे तुमच्याकडे असलंच पाहिजे। ज्या व्यक्तीकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर होणार आहे। पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानंतरची दुसरी अट सरकारकडून लागू करण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवं। 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांनाच रेशन कार्ड वरती आता गहू आणि तांदूळ सोबत 5 वस्तू देखील मोफत मिळणार आहेत। रेशन कार्ड धारकांनो तुमच्याकडे महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड। या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड बरोबरच तुमच्याकडे आधार कार्ड देखील असणं महत्त्वाचं आहे। त्यानंतरचं रेशन कार्ड धारकांनो तुमचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड असायला हवं। तुमचं बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे, कारण ही 2000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुम्ही गहू आणि तांदूळ रेशन दुकानातून आणू शकता। 5 मोफत वस्तू देखील तुम्हाला मिळतील, पण जी रोख रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ती तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे। त्यामुळे तुमचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड असणं महत्त्वाचं आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांनो तुमच्याकडे तुमचा उत्पन्नाचा दाखला देखील असायला हवा। हा उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचं कागदपत्र म्हणून काम करतो, कारण यावरूनच तुमचं उत्पन्न ठरवलं जातं।
रेशन कार्ड धारकांनो, तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. कारण या जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड वरती रोख रक्कम देण्याचे जाहीर करण्यात आलेलं आहे. या 10 जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात. रेशन कार्ड वरती रोख रक्कम देण्यासाठी यवतमाळ जिल्हा देखील जाहीर करण्यात आला. जिल्ह्यांची यादी रेशन कार्ड साठी जाहीर करण्यात आली, त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश आहे. जर तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामधील असाल तर गडचिरोली जिल्ह्यामधील नागरिकांसाठी देखील आनंदाची बातमी आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड वरती 5 वस्तू मोफत मिळणार आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी जी जिल्ह्यांची यादी जाहीर केली आणि फडणवीस सरकारला दिली त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा देखील समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड वरती नवीन योजना लागू करण्यात आली असून रेशन कार्ड वरती नंदुरबार जिल्ह्यामधील नागरिकांना लाभ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामधील नागरिकांना पिवळा आणि केसरी रेशन कार्ड वरती रोख रक्कम दिली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना 5 वस्तू मोफत मिळणार आहेत. धुळे जिल्ह्यातील नागरिकांना फक्त गहू आणि तांदूळ रेशन कार्ड वरती मिळणार नाही तर त्यासोबतच आणखीन 5 वस्तू देखील धुळे जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहेत. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील नागरिकांना रेशन कार्ड वरती रोख रक्कम 2000 रुपये देखील मिळणार आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी रेशन कार्ड वरती नवीन योजना चालू केली असून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये पिवळं व केसरी रेशन कार्ड वरती 2000 रुपयाची रोख रक्कम नागरिकांना मिळणार आहे. पिवळं व केसरी रेशन कार्ड वरती ज्या 5 वस्तू मिळणार आहेत त्या अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना देखील मिळणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड वरची नवीन योजना लागू करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याचा समावेश 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये झाला असून सोलापूर जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड वरती मिळणाऱ्या योजनांचा लाभ चालू करण्यात आला असून सोलापूर जिल्ह्यामध्ये पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना 5 वस्तू मोफत मिळणार आहेत. सरकारकडून रेशन कार्ड वरती जी योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा देखील समावेश होतो. सातारा जिल्ह्यातील पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांना 5 वस्तू मोफत मिळणार असून रोख 2000 रुपयाची रक्कम मिळणार आहे. हे 10 जिल्हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले असून 10 जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड वरती योजना चालू होणार आहे. परंतु रेशन कार्ड वरती तुम्हाला कोणत्या 5 वस्तू मिळणार आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. जर तुमच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड धारकांना तुम्हाला आता तुमच्या रेशन कार्ड वरती फक्त गहू आणि तांदूळ मिळणार नसून तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तुमच्या रेशन कार्ड वरती खाद्य तेल देखील मिळणार आहे. तुम्हाला खाद्य तेलाची 1 पिशवी तुमच्या रेशन कार्ड वरती मिळेल. त्यानंतर रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड वरती विविध प्रकारच्या डाळी देखील मिळणार आहेत. आता तुम्हाला रेशन कार्ड वरती हरभरा डाळ, तूर डाळ देखील मिळू शकते. रेशन कार्ड धारकांनो, तुमच्याकडे जर पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता गहू तांदळासोबत शेंगदाणे देखील मिळणार आहेत. शेंगदाणे हे तुमच्या रेशन कार्ड वरती तुम्हाला पुढच्या महिन्यापासून मिळतील. सरकारकडून आता रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली असून रेशन कार्ड वरती आता तुम्हाला साखर देखील मिळेल. रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आली असून रेशन दुकानामध्ये गेल्यावर तुम्हाला गहू तांदळासोबत रवा देखील मिळेल. पण हे लक्षात ठेवा की जे नागरिक सर्व अटींमध्ये बसणार आहेत, ज्या नागरिकांचं नाव सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये असणार आहे त्याच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या 5 वस्तू रेशन दुकानामध्ये तुम्हाला मिळणार असून गहू आणि तांदूळ आणायला गेल्यावरती तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात. पण रेशन धारकांनो, आता या 5 वस्तू सरकारने जाहीर केल्या असल्या तरी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली असली तरी देखील तुम्ही या सर्व योजनांच्या अटीमध्ये बसणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर जी 2000 रुपयाची रक्कम तुम्हाला रेशन कार्ड वरती देण्यात येणार आहे ती थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत जमा होणार आहे. त्यामुळे पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून आलेली आहे. कारण ही योजना केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर हा जो निधी आहे तो निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे. केंद्र सरकारकडून बँकांना निधी देण्यात येणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे. अखेर केंद्र सरकारकडून सर्व पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी देण्यात आली असून हा महत्त्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी घेतलेला आहे.